तर मंडळी आपली हरभऱ्याची डाळ करणं चालू आहे आणि आता 5 जून महिना सुरू आहे, पण किती ऊन पडलेलं आहे. जसं काय वाटतं आपल्याला मे महिन्यात चालू आहे आणि यावर्षी नाही का आमचं धान्य थोडंसं उशीर आलं ते शेतातलं आणि हरभऱ्याचं पण. आणि मध्ये मध्ये मे महिन्यात नाही का आबाळ वारं वादळं अधूनमधून चालू होतं म्हणून हरभऱ्याची डाळ करणं झालं नाही. आता चांगलं ऊन पडले 2-3 दिवसात चला म्हणलं डाळ हळूहळू करा 2-2, 3-3 पायल्याची. तर तिकडं पहा मी 2 पायल्याची डाळ केलेली एकदम छान निघालेली. आता तिथं सावली आली उन्हाला घातलेली होती आणि आता ही चालू आहे. जे धुवून ठेवलेले होते वाळवून. आणि आता ही कसं 2-2, 3-3 पाल्याची माझी जातळ करायला. आणि माझ्याकडे गिरणी पण आहे, पण गिरणीवर मी आणखीन डाळ करून पाहिलेली नाही. तर चला म्हणलं आपलं जातळ करावं, घरी जात आहे सगळी सोय. आणि हरभरा डाळ करायला तेवढं काय अवघड नाही, काय नाही. तर आपण मस्तपैकी जितके भरलेले ना तितके चाळून ठेवलेले. आता ही बाकीची एवढी भरडीच्या नंतर चाळून गाळून ठेवायची. उद्या पुन्हा बाकीचे हरभरे धुवून ठेवायचे. डाळी करायची जुन्या काळात बघा बायका असे जात्यावर डाळी करत होत्या. तेव्हा गिरणी मशिनी असं काही नव्हतं. तर गावरान होतं पहिलं बघा किती मस्त. तर आमची कशी वाटली मंडळी आपली डाळी करायची जुनी पद्धत जात्यावरची. आवडला जरूर कमेंट करा. धन्यवाद.